राज्यात वातावरण तापले होते। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उसळलेली गर्दी जोरदार घोषणा देत होती। संतांचा अपमान सहन केला जाणार नाही। नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला। फक्त पुण्यातच नाही तर मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या अनेक शहरात संतप्त आंदोलन उभं राहिलं होतं। वडेट्टीवारांनी माफी मागावी की पुढचा संघर्ष अधिक तीव्र होईल, या प्रश्नाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढळून निघालं होतं। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज धामचे प्रमुख स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून संतप्त अनुयायांनी राज्यभर आंदोलन छेडले आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुयायांनी जोडे मारो आंदोलन करत संतप्त प्रतिक्रिया दिली। हे आंदोलन केवळ पुण्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला गेला। पुण्यात नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध नोंदवला। विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महिला कार्यकर्त्यांनी दिला। नरेंद्राचार्य महाराज हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत। त्यांच्याविषयी अशा पद्धतीने अपमानास्पद वक्तव्य करणे अस्वीकार्य आणि निंदनीय असल्याचे अनुयायांचे म्हणणे आहे। विजय वडेट्टीवार यांनी एका भाषणात नरेंद्र महाराजांना कुठले दिव्य स्वप्न पडले आहे हे मला माहित नाही। राज्यामध्ये साधू संतांमुळे निवडणूक जिंकली असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे, असे वक्तव्य केले। त्यानंतर ध्रुवीकरण करणारे साधू संत असतील तर ते खरे संत नाहीत, अशी टीका करत त्यांनी हा वाद आणखी वाढवला। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्येही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले। विजय वडेट्टीवार यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। त्यांची प्रतिमा जोडे मारून फोडण्यात आली आणि जोरदार घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला। मुंबईतील वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत मोठे निदर्शने करण्यात आली। उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार माफी मागा अशा घोषणा दिल्या। या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली। मंगल प्रभात यांनी जाहीर इशारा दिला की विजय वडेट्टीवार यांनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा परिणामांना तयार राहावे। त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली असून वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून माफी मागण्यास सांगणार असल्याचे सांगितले। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस बचावाच्या भूमिकेत आली असली तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे। संतांचा आणि धर्मगुरूंचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे। वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे फक्त राजकीय नव्हे तर धार्मिक स्तरावरही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अशा व्यक्तीला सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी अनेक अनुयायांनी केली आहे। वडेट्टीवार यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला गेला आहे। नरेंद्र महाराजांची अनुयायी आणि हिंदू संघटना वडेट्टीवारांच्या विरोधात एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। जर त्यांनी लवकरच जाहीर माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असे संतप्त कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे विजय वडेट्टीवार यांची राजकीय प्रतिमा मोठ्या संकटात सापडली आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे फक्त भाजप, शिवसेनाच नाही तर संपूर्ण हिंदू समाज त्यांच्या विरोधात एकवटला आहे। निवडणुकीच्या तोंडावर हा वाद काँग्रेससाठीही डोकेदुखी ठरू शकतो। वडेट्टीवार माफी मागतात की नाही आणि जर त्यांनी तसे केले तर त्यांच्या राजकीय भविष्यात काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।